स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपला ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो मनापासून स्वागत करतो. आपला ब्लॉग व्हिडिओ जो कोणी किंवा आपले बंधू पाहत असेल त्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज दुपारचं आहे 12 वाजलेत, कारण की आपल्या घरी हा एक कार्यक्रम उद्या आणि त्याचाच किराणा वगैरे त्याचीच सावर चालली होती 2 दिवसापासून. काय झालं का काय जागरण गोंधळचा कार्यक्रम मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामुळे सगळं आपलं घर स्वच्छ करावं लागतं, त्याच्यामुळे त्यांची धावपळ वगैरे होती. आणि मी पण माझ्या कामानिमित्तच असंच इकडं तिकडं फिरत होतो. तर त्यासुद्धा मित्रांनो तुम्हाला उद्या तर दाखवणारच काय तयारी वगैरे करायची आहे आपल्याला. आत्ता आपल्याला जायचं होतं किराणा आणायला, पण लिस्ट दिली टाकून मी आपल्या किराणावाल्याला. ते काय म्हणले का मी किराणा वगैरे भरतो, तोपर्यंत तुम्ही निवांत या, मग आपण दुपारच्या टायमिंगला जाऊ. आणि बघा ऊन किती तापलं आहे मित्रांनो आता. हे बघा झाडं बघा किती ते कैऱ्या वगैरे आल्यात मित्रांनो, छोट्या छोट्याला आता दिसल्या का. काय इथं गळून पडू राहिले बरं का, आणि याला तर काही एवढ्या आल्या नाही. आणि हे तर फुलाचं झाड आहे बघा, मोगऱ्याचे फुलं बघा किती छान आलेत, एकदम टवटवी तशीच मोगऱ्याची फुलं आहे मित्रांनो. तरी पण एवढे नाही आले बरं का, ना ते याला अख्खे भरेल त्यांनी. गुलाबाचं पण फुलं येतात आहे की नाही. आणि इथं गाडी लावली सावलीमध्ये, कारण की इकडं लावायला तर ऊन, आणि तिकडे सावली नाही, इकडं वाट्यावरच घेतली नाही. इथं शिवांश वगैरे खेळतो बघा, शिवांशची गादी मस्तपैकी सुकायला टाकली. रोज टाकावं लागते मित्रांनो, त्याला कारण लय वेगळं आहे. आता तुम्हाला माहीत असेल, मुलं बाळ असेल तर आहे का नाही. त्याच्यामुळं उन्हात आपल्याला वाळवून मग त्याला संध्याकाळी एकदम रेडी असते. थोडंफार म्हणजे लय नाही, लय तर लय अर्धा एक तास ठेवायची आणि मग घरामध्ये घेऊन जायची. बघा काय जोरात गाड्या चालत आमची. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले राव मित्रांनो. आता मला आहे ना याच्यामध्ये ना पाणी टाकायला सुरुवात करावं लागेल, कारण पक्ष्यांना वगैरे हा बघा नाव घेतात चिमुकताई आली, त्या बघा उडून लगे पलीकडे, कारण की इथंच राहतात. हा बघा इथं खोप आहे त्यांचं. अजून या पिशा दिसतात ना, याच्यामध्ये त्या देवाच्या नारळामध्ये असं इकडं तिकडं घरटे बनवले बघा. तिथं बसली आता पेरूच्या झाडावर, दिसले का तुम्हाला. ते बघा तुम्हाला दाखवतो झूम करून, ते बघा छानपैकी एकदम मस्त बसलेत. आता अह, त्यांचा फोन आला ना मित्रांनो, जाऊ आपण. आणि आता कसं आहे, उद्यापासून पाहुणे रावळे पण भरपूर येतील आपल्या घरी. आणि आपल्या शिवांश पण त्यांना बघून खूप रडणार आहे. आणि शिवांशसाठी पण आपण एक गिफ्ट आणलेलं आहे, त्याचा बड्डे आहे मित्रांनो उद्या. तर उद्या पण सेलिब्रेशन पण करायचं आपल्या बड्डेचं. इथंच आपण मंडप वगैरे टाकू. मंडप आता उद्या पडतो की संध्याकाळी ते बघावं लागेल, एवढ्या जागेमध्ये टाकू. कारण की हीच जागा आहे आपल्याला जेवणं वगैरे माणसांना बसायला उठायला, कारण की दुसरी जागाच नाही ना, आहे की नाही. तर भेटू मित्रांनो, फोन आला की जाऊ गावात. तर मंडळी आता माझं जेवण वगैरे झालं आहे, कारण की दिवसभर बाहेरच होतो. कारण की खरेदार आहे ते न त्याच्यामध्येच हे होऊन गेलं. आणि कसं मित्रांनो, दुपारी वरती गेलो होतो मामा त्यांच्याकडं, त्या आईबाबाचीकडं लिंब वगैरे आणायला. तर आत्ता मित्रांनो किराणा वगैरे घेऊन आलो आम्ही जागरणाचा. आपलं उद्याच कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळं सर्व आज भरून घेतलं, पाहुणा रावळ्यांना सांगितलं. आणि शिवांशला पण कपडे घ्यायला गेलो, त्याचा बड्डे पण आहे उद्याच. बड्डे पण सेलिब्रेशन करायचं आपलं, आणि त्याच्यानंतर जागरणाचं. तर बघा मी याच्या या गोणीमध्ये गूळ व साखर आणि तेने, म्हणजे ते नाही का लापशीसाठी भरडा लागतो ते. हे बघा हा गूळ आहे, हा दिसतो ना. आणि इथं गहू आहे, हे गहू तर आपल्या घरगुतीच आहे म्हणा. आणि बाकीचा किराणा मित्रांनो पलीकडल्या रूममध्ये ठेवलेला आहे. पलीकडे दरवाजा लावून घेतला, कारण की पलीकडे मम्मी ते जेवत होते. आणि आत्ताच शिवांश उठलाय, आता त्याचं जेवण वगैरे होईल तोपर्यंत वर्षाचं पण आवरतं. आणि सकाळी पण लवकर उठून आपल्याला तयारी करावं लागणार आहे नाही म्हटलं तरी. आणि बाकीची पण व्यवस्था कसं जार तर नाही आणणार आपण, कारण की फ्रेश पाणी भरून ठेवणार आहे. जार जर आणले ना मित्रांनो, खूप नास वगैरे करतात. त्याच्यापेक्षा डॅमचं पाणी आपल्या घरगुती पाणी पिलेलं चांगलं असतं, आणि घसे पण दुखणार नाही. तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग आहे ना मग इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये व पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. गुड नाईट सर्वांना, शुभरात्र, जय देवासी.